तर ब्लॅकआउट नंतर आता हळूहळू देशातल्या सीमावर्ती भागात वीज पुरवठा सुरळीत केला जातोय। अमृतसर, जैसलमेर आणि तरनतारमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे। बारामुल्लासह अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे, कारण आधी ब्लॅकआउट घोषित करण्यात आलेलं होतं। ज्या त्या ठिकाणी एक सुरक्षिततेचा भाग म्हणून, कारण जर युद्धजन्य परिस्थिती आली किंवा जर त्या ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ले केले गेले तर एक सुरक्षेचा उपाय म्हणून ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली होती। मात्र आता हा भाग सेफ आहे असं म्हणावं लागेल, कारण तिकडचा ब्लॅकआउट आता रद्द करण्यात आलाय। वीज पुरवठा सुरळीत झालाय, करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या दरम्यान आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, तर आपण देखील एका सैनिकाप्रमाणे वागलं पाहिजे। आपण देखील आपल्या भारतीय लष्कराला, भारतीय सैन्याला तितकीच मदत केली पाहिजे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे, कोणत्याही अफवा पसरवल्या नाही पाहिजेत, कारण भारताच्या सीमावर्ती भागात आता सध्या अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि बारामुल्लामध्ये आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे। ब्लॅकआउट नंतर आता हा वीज पुरवठा सुरळीत झालाय। अमृतसरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट होता, जैसलमेरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट होता। जैसलमेरमध्ये तर पाकिस्तानी सैन्यानं घुसण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र तो देखील प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। त्यामुळे बारामुल्लामध्ये सुद्धा जो काही सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॅकआउट करण्यात आलेला होता तो आता हटवण्यात आलाय आणि तिथे वीज पुरवठा सुरळीत करण्यात आलाय। आज मैं देख रही हूँ माँ भारती की रक्षा करने के लिए सैनिक लगा हुआ है इस तरीके से सड़क पर, और हम यकीन करते हैं, यकीन मानिए शिवानी, आप नोएडा में बैठी हुई हैं, कि एक कतरा नहीं बहने देंगे, एक कतरा नहीं बहने देंगे। पाकिस्तान की मीडिया के जो एंकर्स थे वो रोए थे इसलिए क्योंकि उनको मालूम है उनके सैनिक कुछ नहीं कर सकते। आज मेरी आंखें इसलिए भरी हैं कि मुझे गर्व हो रहा है अपने सैनिकों पर। वाह, माँ भारती के ये बेटे हैं, जय हिंद इनको। और हम भी उसमें एक आहुति दे रहे हैं, आप भी उसमें एक आहुति दे रही हैं। एक आहुति कोमल दे रही है, कल से वो मौजूद हैं। हम पल पल की रिपोर्ट आपको दिखाते रहेंगे, लेकिन यकीन मानिए शिवानी, यहाँ सिचुएशन पूरी तरीके से कंट्रोल है, कोई पैनिक नहीं है और पैनिक होने भी नहीं दिया जाएगा। और मुझे तो यकीन है शिवानी, पैनिक होगा भी नहीं, सिचुएशन खराब होगी भी नहीं, क्योंकि जो वीर वहां पर लड़ रहे हैं, जो वहां पर रोके हुए हैं, उन पर मुझे पूरा भरोसा है। शिवानी, तर आपल्या न्यूज 18 इंडियानं ज्या ठिकाणहून म्हणजे अगदी ग्राउंड झिरोवरनं हा जो काही रिपोर्ट घेतलेला आहे किंवा आढावा घेतलेला आहे, आपले रिपोर्टर अगदी भावूक झाले, कारण ते सुद्धा या ग्राउंड झिरोवरती काम करतायत। तिकडची परिस्थिती काय आहे, सैनिकांवरती आपल्याला गर्व आहे, त्यांचा अभिमान आहे, ते ज्या पद्धतीने लढतायत आणि पाकिस्तानला नामोहरम करतायत, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, प्रत्येक आपल्या क्षेत्रातल्या सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्याला अभिमान वाटावा, अशी परिस्थिती सध्या आहे। आणि त्यामुळे खरंच आपले जे जवान लढतायत त्यांना आणखी बळ मिळो आणि ते विजयी होवत हीच अपेक्षा आहे। आतापर्यंत तर पाकिस्तानला नामोहरम केलेलंच आहे, मात्र आणखी पुढे जी काही मोहीम असेल ती अशीच फत्ते होत राहो। निश्चितच खरं तर ग्राउंड झिरोवरून न्यूज 18 इंडिया, न्यूज 18 लोकमत तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक अपडेट देत आहे आणि त्यासाठीच तुम्ही न्यूज 18 लोकमत पाहत राहा, कारण या युद्धाचे प्रत्येक अपडेट आपण देतोय। आणि आता आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येते, पाकिस्तानने अमेरिकेसोबतचा करार तोडलेला आहे। भारताविरोधात F-16 विमान वापरून हा करार मोडण्यात आलेला आहे। अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानं पाकनं भारताविरोधात वापरली आणि पाकला स्वरक्षणाचा अधिकार होता। शहबाज शरीफ यांनी अमेरिकेपुढे कांगावा केलाय आणि भारताच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान शरीफ हे अमेरिकन सरकारशी बोलले आणि त्यांनी अमेरिकेसोबतचा करार मोडला। तर हा करार नेमका काय होता, तर F-16 विमान वापरून हा करार पाकिस्तानने मोडलेला आहे। अमेरिकेसोबतचा त्यांचा हा करार होता, मात्र भारताविरोधात पाकिस्तानने आपलं F-16 लढाऊ विमान पाठवलं होतं, ते भारताने हाणून पाडलं, मात्र हा करार आता पाकिस्तानने मोडलेला आहे। अतिरेक्यांविरोधात दिलेली विमानं पाकनं भारताविरोधात वापरली आणि पाकला म्हणजेच पाकिस्तानला स्वरक्षणाचा अधिकार आहे। शहबाज शरीफ यांनी अमेरिकेपुढे असा कांगावा केला। तर अतिरेक्यांविरोधात लढण्यासाठी दिलेली विमानं पाकनं भारताविरोधात वापरली आणि म्हणूनच पाकिस्तानला स्वरक्षणाचा अधिकार आहे असा त्यांच्या पंतप्रधानांनी कांगावा केलाय। मात्र जो काही करार अमेरिकेसोबत होता तो मोडण्यात आलेला आहे पाकिस्तानकडनं। भारताविरोधात त्यांनी F-16 विमानं वापरली, मात्र त्याचं समर्थन काय केलंय, तर स्वरक्षणासाठी आम्ही ही विमानं वापरली असं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलंय। तर जम्मूतल्या अनेक भागांवरती सुद्धा पाकिस्तानकडनं ड्रोन हल्ले करण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूकडे सध्या रवाना झालेत आणि या ड्रोन हल्ल्यानंतर जम्मूमध्ये निर्माण झालेल्या स्थितीचा ते आढावा घेणार आहेत। जम्मूमध्ये अनेक भागांवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि संबंधित विभागांशी ते चर्चा करतायत. जम्मू काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती काय आहे, पाकिस्तानकडनं कोणकोणते प्रदेश तिथं टार्गेट केले जात आहेत, कारण LOCच्या आसपास असलेले हे सगळे भाग आणि काल तर आपण बघत होतो त्या 15 भागांवरती पाकिस्ताननं टार्गेट केलेले होते हे भाग. मात्र त्या पार्श्वभूमीवर आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री सुद्धा अलर्ट आहेत. त्यांनी देखील सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. आणि हीच ती दृश्य आपण पाहतोय. ओमर अब्दुल्ला नियंत्रण कक्षामध्ये जाऊन किंवा त्यांच्या बैठकीत सध्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत. संपूर्ण माहिती या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून घेतली जाते. तर भारतानं पाकिस्तानची आर्थिक नाकाबंदी सुरू केलेली आहे. पाकिस्तानला पुन्हा FATFच्या ग्रे लिस्टमध्ये आणण्याचे प्रयत्न भारताकडनं सुरू आहेत. आणि त्यासाठीच भारतानं आता FATF समोर महत्त्वाचे पुरावे सादर केलेले आहेत. पाकिस्तान आर्थिक मदतीचा गैरवापर करत असून दहशतवादात आर्थिक मदत वापरली जात असल्याचे पुरावे भारतानं दिलेले आहेत. आणि आता म्हणूनच पाकिस्तानला FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाकलं जात आहे. पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी आता भारतानं सुरू केलेली आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी पाकिस्तानची कोंडी कशी करता येईल या संदर्भात आता भारताची ही पावलं आहेत. भारतानं FATF समोर काही महत्त्वाचे पुरावे सादर केलेत आणि यामध्ये पाकिस्तान हा आर्थिक मदतीचा गैरवापर कसा करतोय, दहशतवादासाठी कशी आर्थिक मदत वापरली जाते, त्याचे पुरावे आता भारतानं FATFला दिलेत. त्यामुळे पाकिस्तानला त्यात सुद्धा ग्रे लिस्टमध्ये टाकलं जाण्याची शक्यता आहे. त्यांचा आर्थिक पुरवठा बंद होऊ शकतो. निश्चितच. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायचं झालं तर भारताला आंतरराष्ट्रीय लेवलवर देखील तितकाच पाठिंबा मिळतोय. अनेक देशांकडून पाठिंबा दिला जातोय. चीन सोडलं, टर्की सोडलं तर पाकिस्तानची बाजू कुणीच घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे भारतानं पाकिस्तानला चारी बाजूनं घेरलेला आहे. त्याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येते. पाकिस्तानी लष्कराचा लेहमध्ये हल्ला झालाय. लेहमधील लष्करी तळावर पाकिस्ताननं हल्ला केलाय आणि लेहमध्ये पाकचे 45 ड्रोन पाडण्यात आलेले आहेत. भारतानं तितक्याच ताकदीनं उत्तर दिलंय. 45 ड्रोन लेहमध्ये सोडण्यात आलेले होते पाकिस्तानकडनं. मात्र ते देखील भारतीय सैन्यानं पूर्णपणे नेस्तनाबूत केलेत, पाडून टाकलेत. एकही ड्रोन पाकिस्तानचा असाच सोडला जात नाहीये, त्याला पूर्णपणे नष्ट केलं जात आहे. इतकी भारतीय सेना आपली अलर्ट आहे, सज्ज आहे आणि सतर्क आहे. लेहमध्ये लष्करी तळावरती पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिथे 45 ड्रोन सोडले, मात्र ते देखील भारतीय सैन्यानं पाडून टाकलेत. कशा प्रकारे हे हाणून पाडलेले आहेत त्याची दृश्य देखील काही समोर आलेली आहेत. लेहमध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर लष्करानं आता हे ड्रोन पाडून टाकलेले आहेत, हाणून पाडलेले आहेत. ड्रोन हल्ला झाला पाकिस्तानकडून, मात्र हे ड्रोन भारतीय सैन्यानं हाणून पाडलेले आहेत. पाकिस्तानचे सर्व ड्रोन भारतानं पाडले आहेत. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे, ती आपण पाहणारच आहोत. भारतानं मात्र पाकिस्तानला आता जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. अजय, ड्रोन असू दे, मिसाईल असू दे, तर आणखीन काही असू दे, पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र हे भारताच्या भूमीवरती पडू दिलेलं नाहीये. ते हवेतल्या हवेत कसं नष्ट केलंय त्याचा हा व्हिडिओ आपण बघतोय एका ठिकाणी. त्यामुळे लेहमध्ये सुद्धा पाकनं जे काही 45 ड्रोन पाठवण्याचा नापाक प्रयत्न केला तो देखील भारतानं हाणून पाडलेला आहे. 45च्या 45 ड्रोन भारतानं तेही हाणून पाडलेत. रात्रीच्या अंधारामध्ये अवकाशामध्ये आपल्याला फक्त लाईट पेटल्यासारखी जी दृश्य दिसत आहेत ती पाकिस्तानच्याच या कुरापती आहेत.